नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 30. निकिताच्या डोक्यावर हात फिरवत तिची आई तिच्या शेजारी बसली होती. डोळ्यात अश्रू उभे होते. लेकीला योग्य जोडीदार मिळणार म्हणून आनंद अश्रू आणि लेक आता दूर जाणार म्हणून मनात दुःख होत होतं. निकिताची चुळबुळ झाली तशी आईने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्या बोलल्या, निकिता उठ बाळ, बघ किती वेळ झालाय, 6 वाजत आले, अजून तू झोपली आहे. आई म्हणाली, तू कधी उठलीस, मगाशी उठवायचं नाही का. निकिता, अगं तुला झोप लागलेली आणि आम्ही चहा घ्यायला बाहेर गेलेलो. उद्या सकाळची तयारी करायला हवी ना, आणि उद्या सकाळी हळदीच्या आधी चुडा भरायला हवा. मग तेच बांगडी भरणाऱ्यांसोबत बोलायचं होतं. पण काय, निकिताने विचारले. आरवने आधीच त्यांना सांगितलं आहे. निकिताने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. मी पण असंच पाहिलं होतं. इतक्या बारकाईने सगळ्या गोष्टी केल्यात, ते पण घरात कुणी मोठं नसताना. म्हणजे घरी बाई माणूस नाही. गेले 20-21 वर्ष घरी कुठले कार्यक्रम नाही. म्हणजे झाले असतील पाहुण्यांच्या घरी, पण असे इतके फंक्शन पाहिले तरी असतील का. तरीही कुठेही काहीही कमी नाही. लग्नघर म्हणजे गोंधळ वाटतो, पण बघ ना किती परफेक्ट केलं आहे सगळं. कशासाठी पळापळ करायची गरजच नाही पडली. मला आरवचं कौतुकच वाटतं बाई, आई म्हणाली. जावयाचं कौतुक झालं असेल तर मी फ्रेश होऊ का, निकिता लाजत बोलली. तिला स्वतःलाच त्याच्या या गोष्टीचं कौतुक वाटायचं. अशा कार्यात कितीही नियोजन केलं तरी काही ना काही विसरायचं. शेवटी व्हायचा तो गोंधळ व्हायचा. श्रेयाच्या लग्नात पाहिलं होतं तिने ते. पण इथे सगळं छान सुरू होतं. आरवचा विचार मनात येताच ती मोहरून गेली. आईने तिच्याकडे पाहू नये म्हणून ती पटकन बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. समोर आरशात आपला ब्लश होणारा चेहरा पाहून तिने आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले आणि आपल्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन कंट्रोल करत होती. पण काही केल्या तिला ते जमेना. निकिता, अगं अजून किती वेळ, मी बाहेर चालले. तुझ्या मैत्रिणींना काही हवं नको पाहते. त्या तरी उठलीत की नाही पाहते. आणि हो, ऋतिका ड्रेस देऊन गेली. 15 मिनिटात पार्लरवाली येईल, लवकर आवर. निकिताने आतून हो म्हणून आवाज दिला. आई गेली असं समजल्यावर ती पटकन बाहेर आली. तिने ऋतिकाने दिलेला ड्रेस घातला आणि पार्लरवालीची वाट पाहत बसली. पुढच्या दुसऱ्या मिनिटाला पार्लरवाली आली. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग निकिता. मॅम चला आपण आवरून घेऊयात. पण ऐक ना, जास्त हेवी मेकअप नको. निकिता, ओके मॅम, तुम्हाला हवा तसा करून देते. इकडे आरवची सगळी फॅमिली सोबत आत्याही आली होती. काल ऋतिकाच्या स्टेटसवर निकितासाठी केलेलं वेलकम डेकोरेशन पाहिलं होतं. पण आज तसं काही नव्हतं. तर आत्याबाईचा पारा चढलेला होता. तिने तिथेच तोंडाचा पट्टा चालू केला. वा वा, यांची एवढी लेक तेवढी महाराणी होती का. आमच्या लोकांनी तिचं स्वागत कसं जंगी केलं. माझा भाचा म्हणजे कोण वाटला यांना. एका मोठ्या बिझनेसमॅनचा एकुलता एक वारस आहे आणि त्याच्या स्वागताला साधा फुलांचा गलिचा करता आला नाही. असली कसली ही माणसं. नवऱ्या मुलाचा मान करतात की नाही. आत्याबाई घुसफुसत बोलत होती. जयवंत आणि आरवचे काका काकी आत्यांना समजावत होते, पण त्या काही ऐकून घेत नव्हत्या. आरवला मात्र आता टेन्शन येत होतं. समोरून येणाऱ्या निकिताच्या आईबाबांनी मात्र सगळं ऐकलं होतं. त्यांना खूप वाईट वाटलं. म्हणजे असलं काही करावं किंवा करतात हे त्यांना माहीत नव्हतं. तसाही प्रत्येक प्रसंगात असं वेलकम करणं ही सगळी आत्ताच्या जनरेशनच्या डोक्यातून आलेली आयडिया होती. आणि नाही म्हणायला जनरेशन गॅप हा राहतोच ना. त्यामुळे त्यांच्या डोक्यात इतकं काही आलं नाही. आणि असं काही करावं इतका विचार करण्याइतपत गुंडूही मोठा नव्हता. संभाजीने दोघांनाही नजरेने धीर देऊन आरवच्या आत्याचा स्वभाव असाच आहे हे सांगितले. समोर जयवंत आणि त्यांचे भाऊ बहिणी मनात अपराधीपणाची भावना घेऊन उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे स्वतःला नॉर्मल करत त्या पुढे आल्या. त्यांनी आरवला भाकरीचा तुकडा आणि पायावर पाणी घालून ओवाळले आणि त्याला आत या म्हणाले. आरव आत पाऊल टाकणार तोच आत्या परत बोलल्या, 1 मिनिट आरव. आरव जागीच थांबला. विहीनबाई, पाहुण्यांचं असं स्वागत करतात का. निकिताच्या आईने प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते. सुरुवातीला आरवचे आणि मग नंतर सगळ्यांचे तुम्ही पाय धुवायचे, ते पुसायचे आणि मग आम्हाला आत घेऊन जावा, आत्या म्हणाल्या. निकिताच्या आईने श्रीधरकडे पाहिले. त्यांनी पण नजरेनेच त्यांना शांत बसा म्हणून सांगितले. माफ करा, आम्हाला तुमचे रीतिरिवाज माहीत नाही. मी आता सगळ्यांचे पाय धुते, आई म्हणाली. खरं तर त्यांना खूप वाईट वाटलं होतं. आजपर्यंत असं कुठे घडलंच नव्हतं.
ज्यावेळी त्या स्वतः लग्न करून श्रीधरच्या घरी आलेल्या तेव्हा पण असलं काही नव्हतं. म्हणजे त्यावेळी इतक्या जुन्या विचारांचे आणि खेड्यात राहणारे लोक असूनसुद्धा असला विचार केला नव्हता. निकितासाठी त्या शांत होत्या. शेवटी त्यांची मुलीची बाजू होती. आरव आधीच नाराज झालेला. त्याने जयवंतकडे पाहिले. जयवंतही काही बोलले नाही हे बघून त्याचा रागाचा पारा चढला. आरव, माफ करा. जावई बापू, तुम्ही इथे बसा, म्हणून निकिताच्या आईने त्याला एका चेअरवर बसवले. त्या स्वतः खाली बसल्या आणि आरवच्या पायावर त्यांनी पाणी ओतून त्यांच्या पायाला त्या हात लावणार तेवढ्यात तो तिथून उभा होऊन बाजूला झाला. आई, काय करताय? आरव म्हणाला. तुम्ही आधी उठा. बाबा, काय चाललंय हे? आरव त्याच्या बाबांकडे बघत बोलला. बाबा, हे असले रीतिरिवाज होणार असतील तर मी निकिताबरोबर कोर्ट मॅरेज करणार. तुम्ही ठरवा, आज जायचं की इथून मागे जायचं. आरव रागात बोलला. आरव, कुणाशी बोलतोस? तुला भान आहे का? काल आलेल्या मुलेसाठी आणि या लोकांसाठी जयवंतला तू उलट बोलतो? आत्या म्हणाली. आत्या, मी कुणाला उलट नाही बोलत आहे. जग कुठे गेलं आहे आणि आपण या असल्या रीतीत अडकलो आहे? मला पटत नाही हे. मी एवढंच बोलतोय. आत्या पुढे बोलणार तोच आरवची काकी आणि काका पुढे आले. मनसं, आमच्या घरीसुद्धा या पद्धतीत नाही. या आधी पण झाल्या नाही. माझं आणि आरवच्या आईचं लग्न एकाच दिवशी झालं होतं. त्यावेळीसुद्धा असली रीत नव्हती. उलट सासूबाई आणि मामांजी तर म्हणायची की आपल्या घरी स्वतःच्या लक्ष्मी पाठवणाऱ्या आईबाबांचे म्हणजे सुनेच्या आईवडिलांचे आपण पाय धुवायला पाहिजे. त्या निम्याने आज ताई नाहीत तर मला निकिताच्या आईबाबांचे पाय धुवायला हवेत, काकी म्हणाल्या. आरवच्या काकीला पण आत्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात नाक खुपसणं आणि मुद्दाम एखाद्याला घालून पाडून बोलणं हा त्यांचा स्वभाव त्यांना आवडत नसे. पण तशाही त्या खूप कमी वेळा यांना भेटत असत. आणि तसाही हे लोक मुंबईमध्ये असल्याकारणाने आत्यांच्या या स्वभावाला त्यांना कधी त्रास झाला नव्हता. पण आज मात्र त्यांना राग आला, कारण प्रश्न त्यांच्या कुटुंबाचा आणि राजे पाटलांच्या इब्रतीचा होता. हे नाव मोठं करायला आरवच्या बाबांनी खूप मेहनत घेतलेली आणि आरव आणि निकिताच्या नात्याची सुरुवात कोणत्या तरी कुचकट वागण्याने होऊ नये असं त्यांना वाटत होतं. ताई, भाऊजी, तुम्ही इकडे या. मला तुमचे पाय धुवू द्या. तुम्ही तुमची सोन्यासारखी मुलगी आमच्या घरी लक्ष्मी म्हणून देणार. तुमचे पाय धुवायला पाहिजेत, काकी मुद्दाम मोठ्या आवाजात बोलल्या. काही गरज नाही. अगं, हे रीतिरिवाज जुने झाले. आता कशाला उगलायचे नाते? आत्याबाई हसत आपला झालेला अपमान पचवत बोलल्या. आरवच्या चेहऱ्यावर स्माईल आली. जयवंतनी पण डोळ्यांनीच आरवच्या काकीचे आभार मानले. सगळे आत जायला लागले. आत्याबाई ठणक्याने आत निघून गेल्या. रूममध्ये जाऊन त्या धुसफुसत बसल्या. काकी, थँक्यू ग. निकिताला असलं काही समजलं असलं तर तिला खूप वाईट वाटलं असतं. आधी श्रीमंत घरातल्या लोकांच्या बाबतीत ती निगेटिव्ह आहे. आता कुठे ती थोडं माझ्याशी बोलते. आता कुठे नातं बहरायला सुरुवात होत आहे. तोपर्यंत आत्याचं हे सगळं चाललं तर परत आमच्यात दरी होईल ग. आरव थोडा गंभीर होत बोलला. अरे, असं कसं? त्यांच्या चुकीचं काही करू देईन मी? खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मला जर लवकर येऊन सगळे विधी करायला मिळाले असते तर आत्याबाई लग्नादिवशी येऊन लगेच परत गेल्या असत्या, काकी म्हणाल्या. अगं, तू कशाला वाईट वाटून घेतेस? तुझी काही चूक नाही. या एक्झाममुळे सगळं टाईमटेबल बिघडलं आहे. कुणाची ना कुणाची एक्झाम आडवी येते आणि लग्न पुढे ढकलावे तर मला UKला गेल्यावर परत लवकर येता येणार नाही. चल, जाऊ दे, खूप वेळ झाला आहे. आवरूयात आपण. ऋतिका आणि शिव सरप्राईज डान्स करणार आहेत. बघू काय करतात, आरव म्हणाला. हो, चल, काकी. इकडे जयवंतनी आत्या जे वागली त्याबद्दल श्रीधरची माफी मागितली. त्यावर श्रीधरनीसुद्धा काही लोकांच्या स्वभावाला काही इलाज नसतो असं बोलून हसून त्यांची व्याहीभेट घेतली. आरव तयार व्हायला रूममध्ये गेला. निकिताची सुद्धा तयारी झाली होती. पार्लरवालीने तिच्या म्हणण्यानुसार साधासाच मेकअप केला होता. आरव आपलं आवरून निकिताच्या रूमकडे आला. त्याने दरवाजावर ठकठक केली तशी श्रेयाने दरवाजा उघडला. समोर आरवला बघून तिच्या सगळ्या मैत्रिणी तिला छेडत तिथून बाहेर पडल्या. निकिता, निघायचं, आरव म्हणाला. असं बोलून ती आरवकडे वळली. आरव तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत होता. तिचा साधं सोज्वळ रूप बघून त्याच्या हृदयात गिटार वाजत होती. ब्ल्यू कलरच्या लेहंग्यामध्ये ती खूप छान दिसत होती. आत्ता या क्षणी त्याला फक्त एकच गाणं आठवत होतं. ना कचरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो तुम, कितनी सुंदर हो. आरव, असा नका ना पाहू, निकिता लाजत बोलली. तसा तो भानावर आला. तसं तर निकिता पण त्याच्यात गुंतली होती, पण आरवच्या आधी ती भानावर आली.
आरवने निकिताच्या लेहंग्याला मॅच होईल असा ड्रेस घातला होता, ज्यात तो खूपच हँडसम दिसत होता. दोन्ही खिशात घातलेले आणि चेहऱ्यावर नेहमीची किलर स्माईल. त्याने हळूच दरवाजा बंद केला. आरव, काय करताय? कुणी पाहिलं तर काय म्हणेल? निकिता हळू आवाजात बोलली आणि बाहेर जायला निघाली. त्याने तिचा हात पकडला आणि तिला आपल्याजवळ ओढले. तिची नजर आपोआप खाली गेली. आरव, सोडा ना. तिचा तो आवाज, हळू पण लाजून उच्चारलेले शब्द, त्यामुळे आरवच्या अंगावर शहारा येत होता. थांब ना, जाऊया. आधी मन नीट बघायला भरून बघू तर देत. उद्याच्या घाईत तुला नीट बघायला मिळेल न मिळेल, आरव म्हणाला. आरव, परवापासून आपण एकाच घरात असणार आहोत. निकिता, एकच काय? काही नाही, ती लाजून बोलली. सांग ना. एकाच घरी समोरासमोर असणार असं म्हणायचं होतं, ती हळू आवाजात बोलली आणि तिने मान खाली घातली. त्याने आपल्या हाताने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरावर उचलला. आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेत तो बोलला, तुला एकाच घरात एकाच रूममध्ये म्हणायचं आहे का? तिचे ओठ थरथरत होते, डोळे मिटले होते, पुढे शब्द सुचत नव्हते. त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तिच्या थरथरणाऱ्या ओठांच्या वर त्याने आपला हात ठेवत तिने अलगद डोळे उघडले. तिच्या ओठांवर ठेवलेल्या हातावर त्याने किस केला आणि तो तिथून बाजूला झाला. निकिता त्याला पाठमोरी उभी राहिली. त्याला त्याच्या भावना कंट्रोल करणं निव्वळ अशक्य होतं. आता तर उद्या ती दोघं एकमेकांची होणार होती, तरीही अजून त्यांच्यात दुरावा होता आणि हाच त्याला छळत होता. त्याने तिला पाठीमागून मिठीत घेतलं. निकिता, कांट वेट यार, अजून किती वाट पाहू तुझ्या होकाराची? आरव थोडं काकुळतीने येऊन बोलला. तसा निकिताच्या पोटात गोळा आला आणि तिच्या अंगावर गोड शिरशिरी आली. हृदय दुप्पट वेगाने धावू लागले. ती अजूनच लाजली आणि काही न बोलता शांत उभी राहिली. तो भानावर आला तसं त्याने सॉरी म्हणून तिला सोडलं आणि बाजूला झाला. निकिता, रिअली सॉरी. मला तुला फोर्स करायचा नाही, पण सॉरी, मला माझ्या भावना आवरता आल्या नाही. मी बाहेर आहे, आपल्याला वेळ होतो. तुझं आवरली की ये. आरव थोडं गडबडीत बाहेर आला. त्याला आपण चुकीचं वागलो असं वाटू लागलं. थोड्या वेळाने निकिता बाहेर आली. दोघेही संगीत सेरेमनी असणाऱ्या ठिकाणी गेले. त्यांचं सगळ्यांनी छान स्वागत केलं. दोघेही त्यांच्यासाठी ठेवलेल्या चेअरवर जाऊन बसले. निकिताने एकदाही आरवकडे पाहिले नव्हते. निकिता, माझ्याकडे राहू दे, निदान समोर बघ, आजचा कार्यक्रम तुझ्यासाठी आहे खास. निकिताने समोर पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात झाली होती शिवने केलेल्या धमाकेदार गाण्याने. निकिताच्या मैत्रिणी तर शिवला पाहून पूर्ण फ्लॅट झाल्या होत्या. काहींना तर त्याच्याचबरोबर पुढची स्वप्न पण पाहिली होती. गाण्याला शोभेल असा कॉस्ट्यूम आणि नीट बसवलेल्या स्टेप्समुळे या गाण्याला 4 चांद लागले होते. त्यानंतर दुसरी एंट्री घेतली ऋतिकाने. सगळ्यांनी तिचा परफॉर्मन्सवर टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी कपल डान्स केला. तो छान अशा मराठी सॉन्गवरती. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. हा परफॉर्मन्स संपायच्या आधीच निकिताला सांगून बाजूला गेला. त्याचबरोबर अजून एक व्यक्ती त्याच्या मागे गेली, पण तिला आरव कुठे गेला हे कळलंच नाही. ती व्यक्ती खट्ट होऊन परत आपल्या जागेवर येऊन बसली. लेडीज अँड जेंटलमॅन, तर यापुढचा परफॉर्मन्स आहे तो खूप खास असणार आहे. खास यासाठी की हा परफॉर्मन्स जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीला तुम्ही आधी पाहिलंय, पण मोठा पॉज घेत शिव बोलला, पण त्याच्या या गुणाला तुम्हीच काय त्याच्या घरच्यांनीसुद्धा पाहिलंही नाही. सो टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू आणि ती व्यक्ती स्टेजवर येईपर्यंत तुम्ही लोक गेस करा, हू इज ही? लाईट्स ऑफ. सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या. हे आरव कुठे गेले? निकिता नजरेने त्याला शोधत होती. तोपर्यंत तिला गिटारची धून कानावर पडली. हो गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम, पर तुम्हें लिख नहीं पाऊँ मैं उसका नाम. हाय राम, हाय राम. आरव हे गाणं गिटारची धून छेडत म्हणत होता आणि सगळेच त्याला आश्चर्याने पाहत होते. आरव स्कूलमध्ये असताना छान गिटार वाजवत असे, पण तो गाणं म्हणतो हे कुणाला माहीत नव्हतं. निकिताच्या मैत्रिणी निकिताला चिडवत होत्या. गाणं संपलं तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
आरवने सगळ्यांचे आभार मानून परत धून छेडली. सगळं गाणं तो निकिताकडे बनवून बघत होता. निकिता ब्लश करत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. आरव तिच्या शेजारी येऊन बसला. निकिताने तिरक्या डोळ्याने त्याला पाहिलं. तो तिच्याकडे थोडा झुकला आणि तिच्या कानात हळूच बोलला, कसं वाटलं सॉन्ग? तिने लाजत त्याला छान असं सांगितलं. तेवढ्यात ऋतिका तिच्याकडे आली. वहिनी, तू काहीतरी परफॉर्म केलं पाहिजे. एवढं बोलवून तिने निकिताला हाताला धरून उठवलं. ऋतिका, अगं मी काहीच तयारी केली नाही. इव्हन आम्हाला कुणालाच असं काही असेल असं वाटलं नव्हतं. आमच्या इकडल्या लग्नात असं नसतं ना. आम्ही विचार केला की असं फक्त TV मध्येच असतं. त्यामुळे आमच्याकडे कुणी काही तयारी केली नाही. नाही जमणार मला असं अचानक काही करायला. निकिता म्हणाली, वहिनी तू कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करत होतीस ना, त्यातलं काही थोडंफार कर प्लीज. नाही नको म्हणू, तुमच्या दोघांसाठी कार्यक्रम आहे ना, मग तुझा थोडाफार तर सहभाग हवाच, ऋतिका म्हणाली. निकिता, जे काही येईल ते कर बाळा, इथे काही स्पर्धा नाही. ऋतिकाचं मन मोडू नको, श्रीधर आणि आई बोलले. निकिता स्टेजवर गेली. तिने शिवला माईक द्यायला सांगितले. थोडंसं लाजून घाबरत तिने समोर पाहिलं. थोडा विचार करून तिने कॉलेजच्या शेवटच्या वर्षी गायलेलं सॉन्ग गायचं ठरवलं. शिवने त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक सुरू केलं. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने तुमको किस्मत की लकीरों से. निकिता त्याच्याकडे पूर्ण सॉन्ग संपतपर्यंत सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स होता. आरव तर कधीच तिच्या गाण्यात गुंग झाला होता. त्याला माहीत होतं हे गाणं तिने त्याच्यासाठी म्हटलं होतं. तो फक्त तिच्या तोंडून ते 3 शब्द ऐकायला उत्सुक होता आणि त्याला ती वेळ लवकर यावी असं वाटत होता. टाळ्यांच्या आवाजाने तो भानावर आला. निकिता त्याच्याकडे बघून गोड हसली आणि त्याच्या शेजारी बसली. शिव परत स्टेजवर आला. आता जो परफॉर्मन्स होणार आहे तो स्पेशली आपल्या ग्रूम आणि ब्राईडसाठी डेडिकेट केला आहे. सो दिल थांब के बैठिये. एवढं बोलून तो आत गेला. त्याबरोबर लाईट ऑफ झाले आणि सॉन्ग सुरू झालं. समोर ऋतिका निकिता जसं कॉलेजमध्ये तयार होऊन यायची तशी तयार झाली आणि शिव आरवसारखा. आरवने निकिताने आधी त्या दोघांकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले. पहली नजर में कैसा जादू कर दिया, तेरा बन बैठा है मेरा जिया. या कडव्याबरोबर निकिताला पहिल्या दिवशी आरवने पाहिला तो प्रसंग दाखवलेला. निकिता बससाठी पळतच येत होती आणि आरव तिला गाडीतून पाहत होता. त्यानंतर तो कंडक्टरचा प्रसंग. निकिता डोळे विस्फारून ऋतिकाकडे पाहत होती. आरव तिच्या बाजूला कानात येऊन बोलला, निकिता तू विचारत होती ना मी कधीपासून प्रेम करतो, तुला तुझं उत्तर आज मिळेल. ऋतिका आणि शिवला याबद्दल माझ्याकडून छान असं सरप्राईज मिळेल. मला न विचारता पण आपली कॅरेक्टर छान रंगवले दोघांनी, आरव म्हणाला. आरव तिचाच विचार करत होता आणि श्रेयाला पाहायला गेल्यावर परत भेटलेली ती आणि त्यानंतर त्यांचं चाललेलं मिशन निकिता दाखवत होतं. बघितलं निकिता, तुला मिळवण्यासाठी मी काय काय केलं, आरव म्हणाला. आरवने केलेलं बिझनेससाठी स्ट्रगल, निकितासाठी तिच्या नकळत पाठवलेले गिफ्ट, ते तिने घेण्यासाठी मामांनी केलेले प्रयत्न त्यात दाखवले होते. गिफ्टचा प्रसंग आल्यावर निकिताने लटक्या रागात आपल्या मामांकडे पाहिले आणि मामांनी हसतच तिला डोळ्यांनी सॉरी म्हटले. निकिताला पाहायला गेलेला प्रसंग पुन्हा दाखवलेला. तो पाहिल्यावर आणि त्यांच्यातील संवाद पाहिल्यावर निकिताने लाजून आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकला. गाण्याच्या शेवटी शिव आणि ऋतिका दोघांना घेऊन स्टेजवर आले. गाणं संपत स्क्रीनवर दोघांचे प्री वेडिंग शूटचे फोटो, आरवने नेलेल्या पहिल्या डेटवरचे फोटोज एकामागून एक झळकत होते. आरव निकिताकडे प्रेमभऱ्या नजरेने बघत सगळ्यासमोर बोलला, आय लव्ह यू निकिता. निकिता लाजून चूर झाली आणि गडबडीत स्टेजवरून उतरून आपल्या मामीच्या पाठी आपला चेहरा लपवला. तिच्या सगळ्या मैत्रिणींना तिच्या नशिबाचा हेवा वाटत होता. सगळ्यात शेवटी परत एकदा शिव आणि ऋतिका दोघे स्टेजवर आले आणि त्या दोघांनी आरवसाठी परफॉर्मन्स केला. छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया. गाणं संपलं तसं शिवने कार्यक्रम संपला असं जाहीर केलं. कार्यक्रम संपवून सगळे जेवायला निघाले. पण हात पाहून निकिताला मिळणारी स्पेशल वागणूक आणि आरवच्या डोळ्यात तिच्यासाठी असणारं प्रेम बघून 3 व्यक्तींना खूप राग येत होता.
पहिली म्हणजे त्याची आत्या, दुसरी ती व्यक्ती जी आरवच्या मागे गेलेली, आणि तिसरी म्हणजे श्रेया. निकिताचं सुख बघून ती जळत होती. त्याचं कारण आणि ती तिसरी व्यक्ती कोण ते पुढील भागात पाहूया. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.